उन्हाळाभर घेतलेला झोपेचा आज तर डायरेक्ट कार्यक्रम लागणार होता, सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी। चला तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये। मग काय सकाळीच आवरून घेतलं आणि घड्याळात बघतो तर डायरेक्ट 9:30 वाजलेले होते। मग आज आपल्याला जायचं होतं शेतामध्ये। तुम्हाला तर माहिती आहे शेतकरी येतो दादा, शेतात तर जावंच लागन। मग आज आपण आपली स्कूटी शेतात घेऊन जाणार होतो। मग काय तिला चॉबी लावली 320च्या स्पीडनं आपण डायरेक्ट आलो शेतात। आणि तुम्हाला तर माहितच आहे आपल्या शेतातलं वातावरण कसं खतरनाक आहे। त्यानंतर तिथं आले मला आमचा गणू भेटला। गणू म्हणलं पोळ्या बिळ्या आणल्या का नाही? मग काय जाऊन बघतो तर बैल डायरेक्ट बसलेले होते। मग ते मी गेल्याच्या नंतर डायरेक्ट उठले, त्यांना सोडलं आणि लगेच त्यांना घेऊन आलो आपल्या पाण्यावरती आणल्याच्या नंतर आज आपल्याला वावरात फट्ट्या आणायच्या होत्या। मग काय आज आपली चांगली जिरणार होती। मग काय आपलं OnePlusचं बुलटूथ कानामध्ये घातलं। मग आता तुमचा भाऊ दिवसभर काय यांना सुट्टी देत नाही। मग शेतकऱ्याचं पोरग आहे, साऱ्या कशा आल्या एकदम दोरीतच हो। शेतकऱ्याच्या पोराला कधीच सांगावं लागत नाही। त्यामुळं आणि शेतात जरी म्हणलं ना तर आपली अनु सुद्धा आलेली होती। आता हे कसं झालं माहिती आहे का, हिला आपल्याला सांभाळावंच लागतंय, पण एवढी गुणाची आहे ना काय सांगू। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।